नमस्कार. रोज रोज मुलाच्या टिफिनसाठी काय बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर असा लेमन राईस पुलाव नक्की ट्राय करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 चमचा जिरे भाजून घेतलेला आहे. हे आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाणे, डाळवं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा, हिरवी मिरची हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता, त्यानंतर मोहरी हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद आणि आपण जो लाल ठेचा केलेला आहे तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि शिजवलेला भात यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं साखर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार झालेला आहे लेमन राईस. हा तुम्ही डब्यालाही बनवू शकता आणि एरवी घरीसुद्धा बनवू शकता. कशी झालेली रेसिपी आहे हे मला नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.